श्री कृष्ण चैतन्य महाप्रभु जी गौड़ देश पाखंड मेटी कियो भजन परायण करुणा सिंधु कृतज्ञ भय अगणित गतिदायन दसधा रस आक्रांति महत जन चरण उपासे नाम लेत निह पाप दुरित तिहि नर के नासे अवतार बिदित पूरब मही उभय महंत देही धरी नित्यानंद कृष्ण चैतन्य की भक्ती दसो दिस बिस्तरी। श्री नित्यानंदजी तसेच श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभुजी यांच्या भक्तीचा प्रकाश 10 दिशांत पसरला। त्या दोन्ही महानुभावांनी गौड देशात पसरलेला पाखंड, कुप्रथा आणि मुसलमानांचा आतंक नष्ट करून तेथील लोकांना भगवत भजनात प्रवृत्त केले। ते दोघे करुणेचे समुद्र, कृतज्ञ आणि अगणित अगतिक जीवांना गती देणारे झाले। अर्थात दुष्टांना न मारता त्यांच्या दुष्टतेचा नाश करून त्यांना भक्त बनविले। ते दोघे नेहमी प्रेमरसाने विवश असत। मोठमोठ्या महापुरुषांनी त्यांच्या श्रीचरण कमळांची उपासना केली। त्यांचे नाव घेताच प्राणी निष्पाप होतात। तत्क्षणी त्यांचे सर्व पाप नष्ट होतात। पूर्व देशाच्या भूमीत श्री बलराम आणि श्रीकृष्ण हेच श्री नित्यानंदजी आणि श्रीकृष्ण चैतन्य या दोन्ही महापुरुषांच्या रूपाने प्रकट झाले होते। त्यांच्या अवताराची गोष्ट सर्वत्र प्रसिद्ध आहे। या छप्प्यावर आपली व्याख्या लिहिताना श्री प्रियादासजी कवित लिहितात, गोपिन के अनुराग आ गए आप हारे, श्याम जानियो ये लाल रंग कैसे आवे तन में, ये तो सब गौर तनी नख सिख बनी ठनी, खुल्यो यो सुरंग अंग अंग रंगे बन में। श्याम ताई माज सो न लाई हूँ, समाई जो ही ताते मेरे, जान फिरी आई यह मन में। जसुमती सुत सोई शची सुत, गौर भये नए नए, नेह चोज नाचे निजगन में। आवे करभू प्रेम हेम पिंडवत्तन, होत कभू संधि, संधि छूटी अंग बड़ी जात है। और एक न्यारी रीति आंसू पिचकारी मानो उभय, लाल प्यारी भाव सागर समात है। ईशता बखान करो सो प्रमाण याको का, जगन्नाथ क्षेत्र नेत्र निरखी साक्षात है। चतुर्भुज षटभुज रूप लय, दिखाए दियो दियो जो अनूप हित, बात पात पात है। श्री चैतन्य महाप्रभूंचे प्राकट्य शक संवत 1407च्या फाल्गुन शुक्ल 15 रोजी दिवसा सिंह लग्नात पश्चिम बंगालमधील नवद्वीप नावाच्या गावात झाले। त्यांच्या पित्याचे नाव जगन्नाथ मिश्र आणि मातोश्रींचे नाव शची देवी होते। ते भगवान श्रीकृष्णांचे अनन्य भक्त होते। लोक त्यांना श्रीराधेचा अवतार मानतात। बंगालमधील वैष्णव तर त्यांना साक्षात पूर्ण ब्रह्मच मानतात। त्यांच्या जीवनातील शेवटची 6 वर्ष राधाभावातच गेली। त्या काळात त्यांच्या अंतःकरणात महाभावाची सर्व लक्षणे प्रकट झाली होती। जेव्हा ते श्रीकृष्णांच्या विरहाने उन्मत्त होऊन रडू आणि आक्रोश करू लागत, तेव्हा दगडाचे हृदयही पिघळून जाई। त्यांच्या व्यक्तिमत्वाचा लोकांवर असा विलक्षण प्रभाव पडला की श्री वासुदेव सार्वभौम आणि प्रकाशानंद सरस्वती यांसारखे अद्वैत वेदांतीही त्यांच्या थोड्याशा सहवासाने श्रीकृष्णप्रेमी झाले। एवढेच नव्हे तर त्यांचे विरोधकही भक्त बनले आणि जगाई मधाईसारखे महान दुराचारी देखील संत झाले। नौरोजी नावाचा एक दरोडेखोर त्यांच्या संकीर्तनाचा नाद ऐकून आणि त्यांचा उपदेश ऐकून आपल्या संपूर्ण साथीदारांसह भगवत भक्त झाला। नवद्वीपच्या काझीने काही लोकांच्या भडकावण्याने एका संकीर्तनकर्त्याचा ढोल फोडला, पण स्वप्नात त्याला नृसिंह भगवंतांचे क्रोधित रूप दर्शनास आले। घाबरून त्याने चैतन्य महाप्रभूंची क्षमा मागितली आणि संकीर्तनाचा विरोध सोडून दिला। अनेक मोठमोठे संन्यासीही त्यांच्या अनुयायांमध्ये सामील झाले।